महाराष्ट्राच्या राजकारणातून मुख्यमंत्री आणि राज ठाकरेंमध्ये आता बैठक सुरू आहे। थोड्याच वेळात फडणवीस सुद्धा या बैठकीमध्ये पोहोचणार आहेत। वांद्र्यातल्या ताज हॉटेलमध्ये सध्या ही अत्यंत महत्त्वाची बैठक सुरू आहे। राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ही बैठक सुरू आहे। राज ठाकरे आता महायुतीमध्ये सहभागी होणार का याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं राजकीय वर्तुळाचं आणि तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचं सुद्धा लक्ष आहे आणि फडणवीस सुद्धा या ठिकाणी पोहोचल्याचं कळतंय। आमचे प्रतिनिधी सागर कुलकर्णी सध्या आपल्याबरोबर थेट जोडले गेलेत। या महत्त्वाच्या बैठकीविषयी आणखी तपशील जाणून घेऊया। सागर, अत्यंत हाय व्होल्टेज बैठक म्हणावी लागेल। राज ठाकरे, मुख्यमंत्री आणि फडणवीस यांची बैठक होती, काय नेमके तपशील? महायुतीमध्ये मनसे येणार या संदर्भामधल्या ह्या घडामोडी दिसत आहेत। आत्ता काही वेळांपूर्वीच ताज बांद्रा या पंचतारांकित हॉटेलमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे तसंच देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले आहेत। या बैठकीमध्ये प्रामुख्याने चर्चा होत आहे ती लोकसभेच्या संदर्भामध्ये। 2 दिवसापूर्वी अमित शहा आणि राज ठाकरे यांची बैठक झाली आणि त्यानंतरनं स्वतः काल फडणवीस यांचे जे बोलण्याचे संकेत होते ते होते की पुढच्या 2 दिवसामध्ये याबाबतच्या काही महत्त्वाच्या घडामोडी घडतील आणि त्यानंतरनं अधिक स्पष्टता येईल। कारण की ह्या ज्या घडामोडी आहेत त्या सध्या घडत आहेत। आज त्या दृष्टिकोनातनं काल फडणवीस, मुख्यमंत्री तसंच ठाकरे या तिघांमध्ये या प्रामुख्याने चर्चा होती। चर्चा आहे ती लोकसभेच्या उमेदवारीच्या संदर्भामध्ये आणि लोकसभेच्या संदर्भामध्ये जी आकडेवारी समोर येत आहे की मनसेला 2 जागा मिळतील का 1 जागा मिळतील यावर चर्चा होईल। आणि दुसरं म्हणजे जर पुढे लोकसभेची महायुतीमध्ये मनसे हा एक नवा सहकारी येत असेल तर त्याची अधिकृत घोषणा कधी करायची। जी सूत्रांची माहिती मिळते त्यानुसार पुढच्या 48 तासामध्ये महायुतीबाबतची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे। जवळपास फॉर्म्युला एकनाथ शिंदे यांना किती जागा द्यायच्या आहेत त्या स्पष्ट झालेल्या आहेत। अजित पवार यांना देखील लोकसभेच्या जागा किती द्यायच्या आहेत ते स्पष्ट झालेल्या आहेत आणि भाजप किती निवडणूक लढवणार आहे। मग भाजपाच्या कोट्यातून 1 जागा असेल की एकनाथ शिंदे यांच्या कोट्यातून 1 जागा असेल याची स्पष्टता होईल। पण तुर्तास तरी राज्यातली एक महत्त्वाची घडामोड घडताना काल रात्री उशिरा फडणवीस आणि राज ठाकरे यांची भेट घेतली गेल्याचं राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू होती। पण आज उघड पद्धतीने हे तिन्ही प्रमुख नेते एका प्लॅटफॉर्मवर येत आहेत, चर्चा करतायत। याचा अर्थ महायुतीची अधिक डेव्हलपमेंट होताना नवीन सहकारी पुढील काही तासांमध्येच महायुतीत सहभागी होईल हे स्पष्ट होताना दिसून येत आहे। ठीक, सागर, या सर्व घडामोडींवर जरूर लक्ष ठेवून राहा। 3 नेत्यांपैकी कोणी माध्यमांबरोबर बोलतंय का हे देखील बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। आणि जर महायुतीमध्ये राज ठाकरे येणार असतील तर या संदर्भातली औपचारिक घोषणा कधी होणार याकडे सुद्धा महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। काही नवीन राजकीय समीकरण आता येऊ पाहत आहेत आणि त्याचीच ही नांदी आहे। धन्यवाद सागर, दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।